नमस्कार. आज मी कांदा भजी बनवणार आहे. पाऊस पडतोय ना, त्यासाठी मोठं 2 कांदे असं उभं चिरून घेतलेत, हे बघा, आणि ते असं मोकळं केलेत हाताने असं चोरून. ते आता याच्यात सगळं आपण टाकून घेऊया. हा ओवा थोडासा असा हातावर चोरून. हा काश्मीरी मसाला आहे, लाल होण्यासाठी, जरा कलर येण्यासाठी. हे आपला घरगुती मसाला तिखट. ही हळद, ह्या थोडासा हिंग, आणि या मीठ. हे सगळं टाकून, हे कोथिंबीर सगळं टाकून घेतलं मी याच्यात. आणि आता थोडं एकत्र करून ठेवायचं, एकजीव करून, म्हणजे त्याला पाणी सुटेल. त्याच्यात आपण पीठ टाकायचं, नंतर पीठ भिजवायचं, आधी पीठ नाही भिजवायचं. बघा, असं करून ठेवायचं मिश्रण सगळं. थोडा वेळ ठेवून द्यायचं. आता नंतर मग पीठ टाकायचं, पाणी सुटलं थोडं की. त्यात पाणी नाही टाकायचं अजिबात, ह्याच्यातच पीठ भिजवायचं. मग ते भजी कसे कुरकुरीत होतात. आणि हा असा कांदा कापला ना की असे एकदम खेकडा भजी होतात दिसायला. असे उभा कांदा कापलाय ना, बस. हे आता असंच ठेवून द्यायचं. आधी थोडं मिठाला पाणी सुटलं ना, मग पीठ टाकायचं आतमध्ये. हे बघा, आता आपण या कांदा जो मी ठेवला ना सगळं मिक्स करून मसाले, ते आता हे 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकते. हे बघा, कशाला कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ. आणि हे बेसन लागलं तर थोडं थोडं घ्यायचं, त्याच्यात भिजवायचं. कारण ओवा टाकलाय मी, हिंग टाकलाय. कशासाठी? पावसाचे दिवस आहे, बेसन जरा जड असतं पचायला, म्हणूनसाठी ते ओवा हिंग टाकलाय. हे बघा, पाणी टाकायची गरज नाही त्याला. लागल पीठ तेवढंच घ्यायचं. जास्त पीठ घेतलं तर चिकट होणार, असं सुट्टं नाही होणार भजी. हे बघा, थोडं लागलं तर टाकायचं अजून. जरासं जास्त पीठ टाकलं मग मजा नाही भजी खायला. कांदा नाही लागत, नाही पीठच लागणार चिकट. म्हणून असं पीठ कमी टाकायचं, एवढंच. आता थोडं 5 मिनटं ठेवायचं असं आधी, पीठ जरा हे मुरसं, मग तळायचं भजी. आता तयार झालं. हे बघा, आपलं तेल आता ठेवलं मी तापत. तेल तापलंय. हे आता भजी तळून घेते मी. पावसातून कांदा भजी करून खावं चांगलं असतं, गरम्यातनं नाही. बरोबर, पावसाला सुरुवात झाली आता ना. मंद गॅसवर तळून घ्यायचं, म्हणजे करपत नाही भजी. आमचा हर्षल घरी नाही आहे, त्याला लय आवडतात भजी.
लगेच खायला मागतो मग. पाऊस लागतोय, गरम पण होतोय. कुरकुरीत कांदा भजी. ह्याला मी पाणी अजिबात लावलंही नाही. मीठ टाकलं ना, मिठाला पाणी सुटलं, मसाले सगळे एकत्र झाले, त्या भजीला चव येते. सगळं मसाले, मीठ, त्याचं पाणी सुटलं, भजीला चांगली चव येते, टेस्ट येते. हे बघा. जास्त पीठ टाकलं मग कसं चिकट होतं, कांद्याची चव नाही होत. त्याच्यात सोडा बिडा नाही टाकलाय मी. सोडा टाकून काय होतं, भजी लवकर नरम होतं. हे बघा, आपलं कांदा भजी तयार झालं. कसं कुरकुरीत कसं झाले, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, एकदम कुरकुरीत झाले.